मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना घडली आहे। पहाटे 5:30 वाजता एट्रिया मॉलजवळ भरधाव BMWनं स्कूटीला उडवलं। त्या भीषण अपघातात वरळी कोळीवाड्यातील एका महिलेचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहे। पोलिसांकडून संशयित आरोपी मिहिर शहाचा शोध सुरू आहे। मिहिर शहाचे वडील पालघरमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याची माहिती मिळते। वरळी कोळीवाड्यातील नाकवा दाम्पत्य पहाटे ससून डाकला गेलं होतं। मासे घेऊन परतताना ही दुर्घटना घडली। एट्रिया मॉलजवळ पांढऱ्या रंगाच्या BMWनं स्कूटीला जोरदार धडक दिली। या जोरदार धडकेनं दोघेही BMW कारच्या बोनेटवर पडले। कावेरी नाकवांच्या पतीने प्रसंगावधान दाखवत बाजूला उडी घेतली, मात्र अचानक झालेल्या आघातानं कावेरी नाकवांना उडी मारता आली नाही। अपघातामुळे घाबरलेल्या चालकानेही कार न थांबवता सुसाट नेली। कार न फरफटत नेल्यानं कावेरी नाकवा गंभीर जखमी झाल्या। उपचारासाठी नायर रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी कावेरी नाकवा यांना मृत घोषित केलं। कार चालकाने वेळीच कार थांबवली असती तर कदाचित कावेरी नाकवांचा जीव वाचला असता। दरम्यान पांढऱ्या रंगाच्या BMWवर पक्षाचं चिन्ह होतं। अपघातानंतर ते चिन्ह खोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून वरळीतील या हिट अँड रन प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।